मागितली होती ना भाकरी, आला. आता भाकरी खाल्ल्याशिवाय राहणार, पण यातली भाकरी याला द्यावी लागेल, माझ्या नवऱ्याला अर्धपोटी राहावं लागेल, हा विचार द्यावं लागेल. आणि काय सांगावं देवा, इकडे महाराज जवळपास अर्धा पाऊण तास उशीर झाल्यामुळे महाराजांना भूक लागली होती. हो, सकाळपासून काही नाही, तुमच्या आमच्यासारखा ब्रेकफास्ट नाही, हे नाही. महाराजांना भूक लागली होती. हो, आम्हाला थोडा वेळ चहा मिळाला नाही तर आपली तळमळ तळमळ होते. महाराजांच्या वेळी चहा पण नव्हता. हो, काही नव्हतं, काय करावं. आणि महाराज भजनामध्ये तल्लीन आहेत. वृक्षवल्ल्या रे वनचरे, वृक्षवल्ल्या रे वनचरे, पक्षी स्वरे आळवी विणे सुखे रुचे, एकांताचा भास विणे सुखे रुचे, एकांताचा भास नाही गुण दोष अंगायेत, आकाश मंडप पृथ्वी आसन, आकाश मंडप पृथ्वी आसन, रमेत केवळ क्रीडा कथा कमंडल देह उपचारा, जाणवी तो वारा हरी कथा पूजन परवडी विस्तार, करुणी प्रकार रुचीचे, तुका म्हणे पूय मनासे संवाद, तुका म्हणे पूय मनासे संवाद, आतुलाची वाद आपणासी, आतुलाची वाद आपणासी. पांडुरंग पांडुरंग महाराज भजनामध्ये तल्लीन आहेत. आणि एवढ्यात जिजाई माऊली कोणाला तरी आदवा तद्वा बोलते, आवली कोणाला तरी बोलते, महाराजांच्या कानावर आलं आणि महाराज त्या भजनाच्या समाधीतून एकदम बाहेर आले आणि बघितलं आवली दिसते आलेली, पण तिच्या मागे कोण आहे? महादेव तर नाही आला, आपला मुलगा तो तर नाही आला, असं बघ. पण तेवढ्यात जसे ते जवळ आले, येता समीप दोघा, येता समीप दोघा, पाहुन आश्चर्य भक्त राजकरी, येता समीप दोघा, पाहुन आश्चर्य भक्त राजकरी, पियुष विषाची बकहंसाची चजूर आज. अरे या अमृताबरोबर विष, आमचं हे विष आणि त्या विषाबरोबर अमृत कसं काय आलं? आणि या आमच्या बगड्याबरोबर राजहंस कसा काय आला? महाराज विचार करायला लागले. आणि जसे जिजाई माऊली जशा जवळ आल्या तसं महाराजांनी साष्टांग दंडवत घातले. जिजाई माऊली म्हणजे अगोबाई मला कशाला नमस्कार करताय? काय म्हणून आमच्या येड्याला उठा, मला कशाला नमस्कार करताय? महाराज म्हणाले अगं तुला नाही ग, तुझ्या मागे कोण आहे माहितीये? तुमचा काळ तोंडी आला, उठा, पळसाची पानं घेऊन या, त्याच्या पत्रावळ्या करा, जेवायला वाटते, भूका लागली असते. महाराज सुद्धा लगेच ऐकलो. महाराजांनी एक क्षणाचा विलंब नाही. संतांसारखे जर महात्मे जर बायकांचं ऐकता तर तुम्ही आम्ही ऐकायला नको? हो म्हणायचं. जय जय रघुवीर. महाराज लगेच गेले, पळसाची पानं आणली, 3-3 पानं कशा छान पत्रावळ्या केल्या, त्या धुतल्या, भगवंताला बसण्याकरता एक घुंगडं टाकलं, भगवंताला म्हणाले बसा. भगवान
एक पत्रावळी भगवंतापुढे, एक पत्रावळी स्वतःसाठी आणि एक पत्रावळी आवलीसाठी, अशा 3 पत्रावळ्या तयार केल्या महाराजांनी. आणि त्यावर एक भाकरी महाराजांच्या पानात आणि दुसरी भाकरी भगवंताच्या पानात वाढली. मला नाही मिळालं तरी चालेल, पण यांचं पोट भरलं पाहिजे. काय सांगावं हो, यांचं पोट भरलं. काय सांगावं देवा प्रसंग. महाराजांनी आपल्या पानातला घास मोडला, त्याच्याबरोबर भाजी घेतली आणि भगवंताच्या मुखारविंदात हात धरला. भगवंताने आपल्या पानातला घास मोडला आणि महाराजांच्या मुखारविंदात एकमेकांना घास भरवून भक्त आणि भगवंत भोजन करतात. आणि हे प्रेम पाहून जिजाई माऊलीच्या नेत्रातून अश्रू येतात. भगवंताने आपल्या समोरची पत्रावळी जिजाई माऊली समोर सरकवली. आपल्या समोरची पत्रावळी सरकवली आणि महाराजांच्या पानात जेवायला बसले. काय भाग्य त्या महात्म्याचं, काय सांगा. पोटभर जेवण झालं, हस्तमुख प्रक्षालन केलं आणि जिजाई माऊली म्हणतात, किती प्रेम आहे हो तुमचं भगवंतावर. आणि एवढंच काय, भगवंताचं सुद्धा तुमच्यावर किती प्रेम आहे हो, म्हणून त्याचं रात्रंदिवस भजन करत असता का हो, म्हणून त्याचं रात्रंदिवस भजन करत असता का. कळालं नावले तुला माझा भगवंत किती दयाळू आहे, म्हणून त्याचं अखंड चिंतन करता का हो तुम्ही, म्हणून त्याचं अखंड नामस्मरण करता का. आता कळलं मला. अहो तुमचा देव आलाय ना, तुमचा देव अजूनही आपला नाही. तुमचा देव आलाय ना, चला आपण दोघं जोडीनं त्याला नमस्कार. भगवान तसेच घोंगड्यावर उभे राहिले हो, हातात काठी. नमस्कार केला जिजाई माऊलीने आणि महाराजांनी नमस्कार केला. आणि काय सांगावं देवा, महाराज म्हणाले, भगवंता या रूपात आला, पण ते सावळं रूप दाखवा ना तुमचं पंढरपुरात, ते रूप आम्हाला बघायचंय हो. आणि काय सांगावं देवा, भगवंताने आपलं मूळ रूप धारण केलं. समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाहम जघन निहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदयधवदहासं विठ्ठलं चिंतयामि पंढरीनाथ भगवान की जय. भगवान परमात्मा प्रकट झाले आणि म्हणाले, तिच्या करता बरे आलात. अरे तिच्यामुळे तू रात्रंदिवस नामस्मरण करू शकतोस, ती तुझा प्रपंचाचा गाडा चालवते म्हणून तू नामचिंतन करू शकतोस. हे ज्यांना समजलं आणि त्याप्रमाणे त्यांनी हित साधलं. तुकाराम महाराजांना आपलं हित कशात आहे हे समजलं, जिजाई माऊलीला आपलं हित कशात आहे हे समजलं. पती राजाची सेवा करणे यातच आपलं हित आहे आणि त्यातच आपल्याला मोक्ष आहे हे जिजाई माऊलीला समजलं. आणि अखंड भगवंताचं चिंतन आणि परमार्थ कार्यामध्ये, सत्कार्यामध्येच आपल्याला मोक्ष आहे हे तुकाराम महाराजांना समजलं. म्हणून अखंड चिंतन विठोबाचं. त्यानंतर मात्र महाराजांनी प्रपंच व्यवस्थित केलं. जसं असेल तसा असेल त्या परिस्थितीमध्ये प्रपंच साधून परमार्थ साधन केलेले महाराजांनी. कधीही पुन्हा तिथे भगवंताने आदेश दिला, आता प्रपंचातही लक्ष द्या आणि प्रपंचात राहून अभंग लेखन करा. असे एकांतामध्ये आता यायची गरज नाही. तुमचं तप पूर्ण झालेलं आहे, आता तुम्ही घरी राहून जरी अभंग लेखन केलं केव्हा तरी एकांतामध्ये म्हणून इकडे यायला हरकत नाही असं महाराजांना सांगितलं. आणि त्याप्रमाणे महाराजांनी आपला पुढचा कार्यभार साधला. त्यांना आपलं हित तयाचा हरिक वाटे, त्यांचा हर्ष भगवंताला होतो.
म्हणून आपल्या हितासाठी प्रत्येकानं जागं राहावं. निरूपणाच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज तुम्हाला आम्हाला उपदेश करतात की अरे आपल्या हितासाठी जागे राहा. आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता. धन्य माता पिता दयाची दया, धन्य माता पिता दयाची दया. आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, जो असे जागता, जो असे जागता. झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो. देवर्षी नारदांच्या चरणी अर्पण करतो. सद्गुरुनाथांच्या चरणी अर्पण करतो. माझे परमपूज्य माता पिता, माझे सद्गुरुनाथ, माझ्या सर्व गुरुजनांच्या चरणी सेवा समर्पित करतो. वास्तविक मी खेडेगावामध्ये आहे इथे, आणि इथे जसे साथीदार उपलब्ध असतील त्या परिस्थितीमध्ये आपण ही सेवा भगवत चरणी अर्पण करण्याचा प्रयत्न केला. हार्मोनियमच्या असलेला माझे पिताश्री, माझे वडील, आणि बरोबर इथे श्रवणा करता माझ्या मातोश्री, आई वडील दोघही आहेत. धन्य माता पिता तयाची. आम्हाला आमचं हित समजलंय. थोडं तप केलं म्हणजे पत वाढणार हे आम्हालाही समजतंय. तप केल्याशिवाय पत वाढत नाही, म्हणून तपश्चर्या फार महत्वाची आहे. त्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. आणि तबल्याच्या साथीला आमच्या भजनी मंडळातले हरिभक्ती परायण संपत अप्पा पवार, ते सुद्धा या ठिकाणी तबल्याच्या साथीला. वास्तविक नारदीय कीर्तनाचा अनुभव कोणालाच नाहीये, पण तरीही ते साथ करू शकले की भगवंताची उदंड कृपा. त्याच्या कृपेमुळं, त्याच्या सत्तेशिवाय किंवा त्याच्या इच्छेशिवाय काही होऊ शकत नाही. सगळी त्याची इच्छा आहे, त्याची सत्ता आहे. त्यामुळं चाले हे शरीर कोणाची असत्य, कोण बोलवितो हरिविण, शाळून की मंजुळ बोलत असे वाणी, बोलविता धनी वेगळाची. भगवंत करता करवित आहे. त्याच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो. जिथे जिथे हे कीर्तन श्रवण करतात त्या सर्वांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. हे चिदान देवा देवा तुझा Thank you.
श्रीनाथ महाराज की सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज